तर सोशल मीडियावर आजच्या जमान्यात आपण किती इझिली मॅनिप्युलेट होऊ शकतो, हे मी तुम्हाला सांगतो. जनरली माझे सब्जेक्ट हे पॉलिटिकल किंवा धार्मिक नसतात आणि मी मुद्दामून ते अव्हॉइड करतो. पण आज एक्झाम्पलसाठी मी घेतोय, की आपचे एक नेते आहेत, त्यांचं नाव आहे राघव चड्ढा. Instagramवरती सध्या खूप खूप जास्त चर्चेत आहेत ते. तर त्यांचा एक स्ट्राँग पी-आर गेम आहे. ते संसदेत चालत जातात, चालत येतात, तेव्हा त्यांचे व्हिडिओज येतात किंवा असे खूप सामान्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडलेत, मिडल क्लास लोकांचे संसदेत प्रश्न मांडलेत, असं Instagramवर दिसतं आपल्याला. त्यांच्या क्लिप्स येतात खूप साऱ्या. तर त्यावेळेस आपल्याला वाटतं, की हा माणूस खरंच आपल्यासाठी लढतोय यार, संसदेमध्ये एवढे प्रश्न मांडतोय, काय करतोय? पण तुम्ही जर याच्या मागचा विचार केला, की हा पी-आर गेम काय आहे? तुम्ही जेव्हा संसदेत असे प्रश्न निवडता, ज्या प्रश्नाने तुमचा पक्ष किंवा तुमचा विरोधी पक्ष हे दोन्ही अडचणीत येणार नाहीयेत किंवा सामान्य लोकांना त्याचा खरंच फायदा होणार आहे आणि तो प्रश्न आपण शेवटपर्यंत लावून धरणार आहे. ह्या काहीतरी त्यातल्या बाबी असतात, ज्या आपल्याला पडताळून बघायच्या असतात. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी खरंच किती फिट बसतात मला माहिती नाही. सो म्हणून मला हा वाटतो, की हा पूर्णपणे पी-आर गेम आहे आणि सामान्य लोकांचा, त्यांच्या प्रश्नांचा एक शिडी म्हणून वापर केला जातो. आपलं पॉलिटिकल करियर अप करण्यासाठी, उंचावण्यासाठी आणि हे फक्त त्यांनीच नाही, इतर खूप साऱ्या पॉलिटिकल नेत्यांनी केलेलं आहे. अक्षरशः निवडणुकीचे रिझल्ट चेंज होतात फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे. सो नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट बघता सोशल मीडियावर, तेव्हा त्याच्या मागचा विचार करा, की ह्याच्या मागे काय आहे?